आता कोल्हापूरमध्ये सुद्धा पाऊस वाढतोय, त्याची पाहणी सतेज पाटील करतायत, पाहूयात। मोबाईल खाली करा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर बराच कायम आहे आणि त्यामुळे काही नागरिकांचं स्थलांतर सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील हे नागरिकांसोबत संवाद साधतात, कारण पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलंय, त्यामुळे बरंच नुकसान सुद्धा झालंय। त्याच पार्श्वभूमीवर सतेज पाटील ही पाहणी करत आहेत आणि कोल्हापुरातील शाळांना सुद्धा दरम्यान सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण पातळी सुद्धा पाण्याची वाढताना दिसते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे कोल्हापुरामध्ये सतेज पाटलांकडून ही पाहणी होते, काय नुकसान झालंय, त्यामुळे ते नागरिकांचे संवाद सुद्धा साधतायत। पंचगंगेची पाणी पातळी खूप जास्त होतीये आणि त्यामुळे परिस्थिती का आली ही परिस्थिती मी आता सांगितलं ना, पाणी मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं आणि त्यामुळे स्वाभाविकपणे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीच्या बाजूचा भाग आहे, पण पुढच्या काळात ती काळजी नक्की घेऊ। मदत करण्यासाठी नाही चालू आहे नाही। आणि हे बघा, आता आमचे आमदार सांगत 100% पुढचा आता पहिलं काम आपलं हे आहे की आता याच्यातनं पहिलं सगळ्यांना बाजूला केलं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे। त्याचं पुढचं नियोजन निश्चितपणे सगळे बसून करणार आहोत। खूप विषय त्याच्या अनुषंगानं आपण त्याला स्वतंत्र बोलूया। खूप विषय आता लोकांना या सगळ्या याच्यातनं रिलीफ देणं, लोकांना याच्यातनं बाहेर काढणं। थांबा एकच मिनिट। जिथे जिथे झालं तिथे यंत्रणा पोहोचली पाहिजे, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत। तो वेगळा विषय आहे, बघू ना आपण। आता हा विषय पहिला महत्वाचा आहे। जलसंपदा पुन्हा विसर्ग करणार आहे का? कारण इथले नागरिक भयभीत आहेत की बाबा परत पाणी येईल। नाही, आता त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलंय की ज्या पद्धत जितकं तुम्हाला पाणी सोडायचं तेवढी कल्पना खाली लोकांना दिली पाहिजे आणि महापालिका आणि जलसंपदा विभाग या प्रशासनातला समन्वय हा नीट राहिला पाहिजे, चांगला राहिला पाहिजे, हे सांगितलेलं आहे। आताही म्हणतोय, ऐका ना, माझं म्हणणं आहे की तुम्ही आता या गोष्टी जाऊ नका, कोण काय म्हटलं। आता सगळ्यांनी एकच भूमिका घेतली पाहिजे, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, आता लोकांना याच्यातनं मदत होऊ द्यात पहिलं, बाकी नंतर करू द्या। त्यांना शुभेच्छा आहेत। चला करायचं हो, मग आता बाकी एक मिनिट आता बास ना, आता बास ना, शांततेत बोलू शकतो आपण, शांततेत बोलू शकतो ना। आणि दुसरीकडे आपण पाहतोय, पुण्यामधून आपण ही दृश्य पाहत होतो, खासदार मुरलीधर मोहोळ यांची सुद्धा पूरस्थितीची पाहणी या वर्षी मदत नको, तेच चाललंय। स्थानिक आमदार सरकार पुढच्या काळात सगळं भराव टाकून लोकांनी तिकडे चढ झालेला। काल हे सगळे मुद्दे आले, आता मीटिंग आहे, जे या सगळ्याला कारणीभूत आहे तिथे सगळं 100% त्याच्यावर काम होणार। आपला जो पूर्वी नदीचा रस्ता होता, जो परत एनजीटीने काढायचा सांगितलं, तो आपण पूर्ण परत त्याला परमिशन मिळालेली, तो झाल्याच्या नंतर म्हणताय ना, परत तो नदीकाठचा रस्ता झाला प्रॉब्लेम आहे। आपण एकदा या सगळ्याचं नियोजनाला बसणार आहे, काळजी करू नका। पुढे जायला पाहिजे, इथून असं आहे नाही, इकडून जायला स्थानिक नागरिकांची मागणी आहे, स्थानिक नागरिकांची अशी मागणी आहे, तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करण्यापेक्षा या समस्येवर कायमस्वरूपी 8 वाजल्यापासून आम्ही शहरामधल्या अनेक ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत। काही ठिकाणं प्रशासनानं व्यवस्था केलेली दिसते, परंतु इथं बापट कॅम्पात मात्र गणपती कुठं ठेवायची हा प्रश्न होता आणि म्हणून आता मार्केट कमिटीला मी ताबडतोब 4 शेड उपलब्ध करून द्यायला सांगितलेत। महापालिकेला आता ट्रॅक्टरची व्यवस्था करायला सांगितली आणि इथले सगळे गणपती जे काय आहेत, कारण की पाणी उद्या वाढलं, कारण की आपण बघतो की रात्रीत वाढायला लागले आणि यावर्षीचा ट्रेंड बघितला, आलमटीतनं पाणी सोडून सुद्धा जे मागच्या वेळी पाणी 43ला यायला पाहिजे होतं ते 41ला आलं।
जे 45 फुटाची आमची जी मार्किंग आहे त्यावेळी पाणी शहरात यायला पाहिजे होतं ते 43ला आलं. म्हणजे 2 फूट या ठिकाणी फरक आता पडलेला आहे पाण्याचा. म्हणजे आम्हाला काळजी वाटते की उद्या पाऊस असा सतत राहिला तर माझी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आता खासदार साहेब आम्ही भेटणार आहे दुपारी आम्ही असणार आहे, कारण की उद्या नॅशनल हायवेवर देखील जे मागच्या वेळेचं प्रेडिक्शन होतं ते चुकणार आहे असं मला वाटायला लागले. कारण की आत्ता 2 फुटाचा जो काय गॅप आहे म्हणजे 19 आणि 21च्या पुरामध्ये त्याच्या तो बदललेला आहे. आणि अलीकडं म्हणजे 2 फूट पाणी कमी असतानाच पाणी आता ज्या लाईन्स आपण ठरवल्या तिथं आलेले असेल साधारणपणे चित्र आहे. या 2 फुटाचा फरक हा पूर क्षेत्रामध्ये असलेली बांधकामं हायवेचं असलेलं भराव असा होऊ शकतो का, काय वाटतं? नाही, मला वाटतं गेले सातत्यानं आम्ही सांगतो की हा नॅशनल हायवे कमानीचा व्हावा अशी आमची इच्छा आहे. त्याच्यावर आंदोलनं प्रचंड झाली. केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे, अजून त्याची पूर्तता DPR